लपंडाव मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता जेव्हा कबीर किर्लोस्कर हे सत्य कामतांच्या घरी समजलेलं असतं आणि राजलक्ष्मीने येऊन हा मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे आता राजलक्ष्मी कबीरला घेऊन तिच्याकडे निघालेली असते, पण त्याच वेळेला सखीची मात्र द्विधा मनस्थिती झालेली असते। हे सगळं काही कशा पद्धतीने घडले, नेमकं कबीरचं सत्य सर्वांसमोर कशामुळे आले, हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की जी घरामध्ये तेजस्विनी बनून राहते ती तेजस्विनी नसून ती मनस्विनी आहे, ती सरकार आहे आणि तिच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडवं येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कान्हा आहे। ही गोष्ट तिला समजलेली असते आणि त्याचमुळे तिने आता कान्हा हाच कबीर आहे हे सत्य शोधून काढलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता राजलक्ष्मीने येऊन सुद्धा बॉम्ब फोडलेला असतो आणि राजलक्ष्मी मात्र त्याला हाताला धरूनच घेऊन निघालेली असते। तर दुसऱ्या बाजूला त्याची आई म्हणजेच अर्पिता ही सुद्धा बरी झालेली असते। तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय एक लेटेस्ट प्रोमो रिलीज झालाय आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की अक्षय तृतीयाला आता इथे जी काही सरकार आहे ती सरकार मात्र सखीकडून सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ पाहत आहे आणि त्यामुळे सगळे पेपर्स बनवलेले असतात, प्रॉपर्टी नावावर करण्याची प्रोसेस सुरू असते। त्याच वेळेला तिथे कान्हा येतो आणि कान्हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यापासून सखीला थांबवत असतो। तेव्हा सखी म्हणत असते, काय झालं कान्हा, हा विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी तू का करत आहेस, कशामुळे तू इथे हे सगळं करतोयस, कशामुळे प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी थांबवतोयस। त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हो, कारण ह्याचा काय संबंध आहे। आणि सखी, काय ग, तू ह्याला तर विचारलं होतंस ना की प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करण्यासाठी किंवा सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करण्यासाठी त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून। आणि तेव्हा कान्हा म्हणत असतो, हो, मला प्रॉब्लेम काहीच नाही आहे। सखी मॅडमने त्यांच्या आईच्या नावावर प्रॉपर्टी केली तर मला प्रॉब्लेम काहीच नसणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तिची आई तर असायला हवं, असं आता इकडे तो बोलतो। आणि तेव्हा मात्र आता सखी म्हणत असते, कान्हा, तू नेमकं काय बोलतोयस, कशामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी तू इथे बोलत आहेस, असं सुद्धा आता इकडे ती त्याला विचारत असते। ना, तू असं कसं बोलू शकतोस, नेमका प्रॉब्लेम काय आहे, असं ती विचारत असते। तेव्हा तो म्हणत असतो, ही तुझी आई जी आहे ती सरकार आहे, त्या तेजस्विनी कामत नाहीयेत, असं स्पष्टपणे तो बोलतो। आणि त्याच वेळेला आता इकडे सरकार तिचे रंगढंग दाखवायला सुरुवात करते। ती म्हणत असते, खोट्याचा मुखवटा घालून ह्या घरामध्ये घरजावाई बनून राहिलेला सखीला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा मेन तू कान्हा महाडिक आहेस का कबीर किर्लोस्कर आहेस, ह्या गोष्टी सर्वांसमोर येणं खूप गरजेचं आहे। आणि तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही हे काय बोलताय। तेव्हा ती म्हणत असते, मी पुराव्यानिशी हे सगळं काही बोलत आहे। तू कोण आहेस, तू इथे कान्हा महाडिक नाहीस तर कबीर किर्लोस्कर आहेस आणि हीच तुझी खरी ओळख आहे, असं म्हटल्याबरोबर आता इकडे सखी कान्हाकडे पाहत असते, त्याला जाब विचारत असते, हे सगळं काय आहे, आई कशाबद्दल बोलतीये। त्याच वेळेला आता जेव्हा सरकार त्याच्यासमोर तो पुरावा धरते आणि पुरावा दाखवल्यानंतर जेव्हा तो पुरावा पाहतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तो पुरावा त्याच्याच बद्दल असतो, तो कबीर किर्लोस्कर आहे ह्या गोष्टीचा तो पुरावा असतो। आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता इकडे कबीरला काहीही बोलता येत नसतं आणि त्यामुळे आता इकडे तो खाली मान घालूनच उभा असतो। तेव्हा सखी त्याला सगळे काही प्रश्न विचारत असते की हे सगळं काय आहे, तू का खोटं बोललास, तू का असं वागतोय, सांग, कोण आहेस तू, कोण आहेस तू, असं ती त्याला विचारत असते। आणि तेव्हा मात्र आता कान्हा म्हणत असतो, बाद झालं, बाद झालं, बाद झालं, कारण मी कान्हा महाडिक नाही तर मी कबीर किर्लोस्करच आहे, ही गोष्ट तो आता इकडे सखीला सांगत असतो। आणि सखी मॅडम, प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत राहा आणि माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या। त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तुझं म्हणणं आणि काय ऐकून घेऊ मी, तुझं म्हणणं मला ऐकूनच घ्यायचं नाही, तू मला फसवलंयस, का फसवलंयस तू मला, का माझ्या भावनांचा खेळ केलायस, का तू असं माझ्याशी वागलायस, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची, तू समजतोस कोण स्वतःला,
असं ती बोलत असते. पण तेव्हा मात्र कान्हा इथे तिला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता इकडे सखी मात्र काहीही ऐकून घेत नसते. त्याच वेळेला आता इकडे ही जी काही सरकार आहे ती म्हणत असते, ह्यानेच तुला फसवलंय. हा कान्हा महाडिक आहे आणि हा फक्त आणि फक्त इथे आपली प्रॉपर्टी सर्व त्याच्या नावावर करून घेण्यासाठी इथे आला आहे आणि त्याने हे सगळं काही केलं सुद्धा आहे. कारण खोटे पेपर बनवून त्याने तुझ्या सह्या सुद्धा करून घेतल्या आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला सखी म्हणत असते, कान्हा हे सगळं काय बोलते आई? आणि तेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्करांकडे इथे जी काही वेदू आहे हा सगळा काही प्रकार पाहून वेदूने राजलक्ष्मी किर्लोस्करांना ताबडतोब कॉल केलेला असतो. आणि कॉल केल्यानंतर इथे आता ती सांगत असते की हे बघा मॅडम, एक सगळ्यात महत्त्वाची आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा त्या म्हणत असतात, काय आणि कोणती गोष्ट सांगायची, काय झालंय? त्यावर ती वेदू म्हणत असते, हे बघा मॅडम, तिकडे ना एक सत्य समजलंय आणि ते म्हणजेच की जे काही कान्हा सर आहेत ना, ते कान्हा सर नाही तर कबीर किर्लोस्कर आहेत, ही गोष्ट त्यांना तिकडे समजली आणि त्यामुळे तिथे खूप जास्त गोंधळ झाला आहे. काही करा पण प्लीज तुम्ही मात्र ताबडतोब इकडे या, असं ती इथे बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही राजलक्ष्मी किर्लोस्कर आहे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने झाल्यात. आता राजलक्ष्मी समोर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर राजलक्ष्मीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. त्या म्हणत असतात, हे कसं शक्य आहे? आणि आता इथे वेदू म्हणत असते, नाही मॅडम, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या, असं म्हटल्याबरोबर आता राजलक्ष्मी किर्लोस्कर ताबडतोब किरणला बोलवून घेतात आणि किरणला म्हणत असतात, मला आता तिकडे जावंच लागणार आहे, आता ती वेळ आली आहे इथे सर्वांसमोर जाण्याची. त्याच वेळेला किरण म्हणत असतो, मा आपण हे सगळं करणं गरजेचं आहे का? तेव्हा मा म्हणत असते, हो किरण, कधी ना कधी तर ते करावंच लागणार होतं, मग ते आज करावं लागतंय, ह्यात वेगळं काय आहे, असं त्या म्हणत असतात. ताबडतोब गाडी काढ, तिकडे जावं लागणार आहे. तिकडे कबीर एकटा पडायला नको, काही जरी झालं तरी सुद्धा त्याची मदत करावीच लागणार आहे, असं सुद्धा त्या इथे बोलत असतात. आणि तेव्हा किरण मात्र ताबडतोब गाडी काढतो आणि ताबडतोब गाडी काढल्यानंतर आता तो लगेचच इकडे माला घेऊन निघालेला असतो. जेव्हा माला घेऊन निघतो तेव्हा मात्र इथे हा तमाशा सुरूच असतो. इकडे आता जी काही सरकार आहे ती सरकार मात्र कबीरवर नाही ते बोलत असते, नाही ते आरोप इथे ती करत असते आणि म्हणत असते, का फसवलेस तू, का केलंस असं, का इथे कामतांच्या घरामध्ये तू घुसला आहेस, का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला मीनाक्षीला तो पहिला क्षण आठवतो, ज्या क्षणाला त्याने तिचं हँडरायटिंगचं आणि ते सगळं काही ओळखलं होतं. त्याच वेळेला परशुसोबत सुद्धा त्याने त्या केलेल्या गोष्टी त्याला आठवतात आणि त्यानंतर त्याला समजतं की हा कोणी साधासुद्धा माणूस नाहीये. तेव्हा आता इकडे कबीर म्हणत असतो, ठीक आहे, आता तुम्हाला एवढ्या गोष्टी समजल्याच आहेत ना, तर मी माझी स्वतःची ओळख मी तुम्हाला करून देतो. तर मी कान्हा महाडिक नसून मी कबीर किर्लोस्कर आहे, देवदत्त किर्लोस्कर आणि त्याचबरोबर अपर्णा किर्लोस्करांचा मुलगा आहे मी, असं बोलल्याबरोबर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तेवढ्यातच आता इथे मा आलेल्या असतात. मा आल्याबरोबर आता त्या म्हणत असतात, हो मी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि तो माझा नातू आहे कबीर किर्लोस्कर, असं सुद्धा त्या इथे बोलत असतात. आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण इथे अपर्णा आणि देवदत्त हे कामतांचे जवळचे मित्र कंपनी होती आणि त्याचमुळे आता ही गोष्ट समजल्याबरोबर ह्या लोकांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तुम्ही हे सगळं काय सांगताय, असं आता इकडे गौतम परशु म्हणत असतात. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, हो, कारण तुम्हाला ओळखण्यामध्ये चूक केली आहे. कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही तर अरे माझ्या मुलांनी तुम्हाला एवढी मदत केली आणि त्यांचा जीव ह्या सरकारने घेतला आहे. आता मात्र इकडे सगळेजण आश्चर्याच्या नजरेने पाहत असतात. तेव्हा सखी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही हे सगळं काय बोलताय, ती माझी आई आहे. त्याच वेळेला आता इकडे त्या म्हणत असतात, अगं तू भाबडी आहेस ग, भाबडी आहेस, तुला कळत नाही, ती तुझी आई नाही तर ती तुझी कैदाशीन आहे. कैदाशीन ती तेजस्विनी नाही तर ती सरकार मनस्विनी आहे, असं इकडे आता त्या बोलत असतात. त्याच
त्याच वेळेला सरकार म्हणत असते, काय चाललंय तुमचं, हे असला ड्रामा, इथे असला ड्रामा अजिबातच करायचा नाही, समजलं तुम्हाला, तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असं काही बोलण्याची. आणि त्याचबरोबर त्या म्हणत असतात, का मी वेगळी ओळख करून दिली असं वाटतं का तुला? नाही ना, मी जी काही ओळख करून दिली ना ती अगदी बरोबरच करून दिली तुझी, कारण तू आहेसच आतल्या गाठीची. अगं माझ्या मुलाला तू मारलंस, माझ्या मुलाचा तू जीव घेतलास आणि आता तुला मी असं सोडेल असं वाटतं का? सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे ती तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते, कानाखाली सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच आता इकडे कबीर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, नाही मा नाही, आपल्याला तिला मारून आपले हात खराब करायचे नाही, तिला तर आपण कायद्याने शिक्षा देणारच आहोत. काही जरी झालं तरी सुद्धा कायदा हा आहे आणि कायद्यानेच आपण तिला शिक्षा देणार आहोत. तिने केलेल्या गुन्ह्यांची आणि पापांची तिला शिक्षा मिळणारच आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर तो आता सखीसमोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो, सखी मॅडम, मला खरंच मनापासून मी तुमची माफी मागतोय, मला माफ करा. ह्या ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, पण त्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्यात म्हणून मी तुमची अगदी मनापासून माफी मागतोय. खरं तर इथे मला तुम्हाला फसवण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काहीच हेतू नव्हता. पण कसं आहे ना, भूतकाळामध्ये इथे बऱ्याच काही गोष्टी झाल्यात, काही गोष्टी समजातून झाल्यात, तर काही गोष्टी कोणी मुद्दाम जाणून बुजून सुद्धा हव्यासापोटी प्रॉपर्टीसाठी केलेल्या आहेत आणि त्यामुळेच मला हे मोठं पाऊल उचलावं लागलं. त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून इथे माफी मागतो असं तो बोलत असतो. त्याच वेळेला सरकार आता खुशी हसत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं, कुणी कितीही आलं, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे माझं वाकडं कोणीही करू शकणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता लगेचच राजलक्ष्मी इथे कबीरच्या हाताला धरते आणि त्याला घेऊन जात असते. तेव्हा मात्र सखी म्हणत असते, हे बघा तुम्ही असं करू नका, त्याला घेऊन जाऊ नका. पण तेवढ्यातच आता सरकार म्हणत असते, सखी सोड त्याला, का धरतेस त्याला, काय संबंध आहे त्याला धरण्याचा, सोड त्याला, कारण तो आपला कोणीच नाहीये असं ती म्हणत असते. आता मात्र सखीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात की ही सरकार आहे का, खरंच माझी आई आहे, कोण आहे, ह्या गोष्टी मला अजिबात समजत नाहीत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण आता मीनाक्षीला मात्र मनोमनच आनंद सुद्धा होत असतो आणि खरं तर वाईट सुद्धा तेवढंच वाटत असतं. परशुला इथे कान्हा कबीर असल्याचा आनंद होतो, पण सखीबद्दल त्याला वाईट वाटत असतं. आता सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, ही इथे थांबलेली नेमकी सरकार आहे का, आणखी कोण आहे हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटी राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हाला म्हणत असते, कबीर अजिबात इथे थांबायचं नाहीये, आता सगळं संपले, आता आपल्याला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही, चल आता ह्या सरकारची चांगलीच बँड आपल्याला वाजवायची आहे असं म्हणून त्याच्या हाताला धरूनच त्याला ओढतच तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लपंडाव.